मुलांनो, आतापर्यंत आपण जवळपास 6 कविता आपल्या पूर्ण केलेल्या आहेत. पोर्शनमधली कविता तुम्हाला माहिती आहे, पोर्शन तुमचा गाळलेला आहे. त्याच्यामुळे आता आपली ही लास्ट कविता आहे, द वर्ल्ड इज माइन, विच इज बेस्ट. अँड लास्ट पार्ट ऑफ अवर क्वेश्चन नंबर 3, कम्प्रेहेन्शन अँड ॲप्रिसिएशन. ओके, सो शॅल वी स्टार्ट? ओके. पोएमचं नाव आहे आपल्या द वर्ल्ड इज माइन, म्हणजे हे जग माझे आहे. ओके. Today on a bus I saw a lovely girl with a silken hair. Silken hair म्हणजे रेशमी केसांची एक छोटी मुलगी. I invite her. She seemed so gay and I wished I was so fair. Okay. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the side. Hobble, walk with a limp unsteadily. Aside म्हणजे पॅसेज बिटवीन 2 rows of seats. ती मुलगी, एक बसमध्ये मी जात असताना मला एक मुलगी दिसली जिचे गुरगुरणारे भुरे केस होते. आय इन्व्हाइट म्हणजे जेलस, मला जेलस वाटलं. ही सीम सो गे अँड आय विश आय वॉज सो फेअर. मी आहे सुंदर आहे, आय वॉज फेअर. वेन सडनली शी रोज टू लिव्ह म्हणजे जागी झाली, उठण्यासाठी, उतरण्यासाठी. आय सॉ हर हॉबल डाऊन द असाईल म्हणजे ती पॅसेजमध्ये अनस्टेडीली तिच्या याच्यावर चालत होती. शी हॅड 1 leg अँड वोर अ क्रच. बट शी पास्ट अ स्माईल. जरी तिला चालता येत नव्हतं, ती अडखळत होती, तरी पण ती स्माईल देत निघाली. ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय व्हाईन. आय हॅव 2 legs, द वर्ल्ड इज माइन. म्हणजे व्हाईनचा अर्थ इथे दिलेला आहे कंप्लेन इन अ क्राईंग टोन. मी देवाला रडवेल्याच्या आवाजामध्ये केलं की मला माफ कर देवा. आय हॅव 2 legs, माझ्याकडे 2 पाय आहेत. द वर्ल्ड इज माइन, माझं हे जग आहे. अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट. मी काही घेण्यासाठी थांबले. The lad who sold them had such a charm. I talked with him. He seemed so calm, and if I were late, it would be no harm. म्हणजे एका ठिकाणी मी थांबले आणि मिठाई घेतली. The lad who sold me, ज्यांनी मला ते दिलं होतं, had such a charmली होता तो. I talked with him. He seemed so calm. शांतपणे माझ्याशी तो बोलला. अँड इफ आय वेअर लेट इट वूड डू नो हार्म. जर मी उशीर आले असेल तर काही झालं नसतं. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी, जशी मी निघाले तिथून, आय थँक यू. ही सेड टू मी, थँक यू. यू हॅव बीन सो काइंड. तुम्ही खूप चांगले आहात. इट्स नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू. यू सी आय एम ब्लाइंड. तुमच्यासारख्या खोटारड्या लोकांनी बोलून चांगलं वाटलं, कारण मी ब्लाइंड आहे. ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय व्हाईन. आय हॅव 2 eyes, द वर्ल्ड इज माइन. जेव्हा माझ्याकडे 2 पाय आहेत तेव्हा पण मी म्हटलं की हे जग माझं आहे. हे जग माझं आहे कारण माझे 2 पाय होते. जी मुलगी लंगडी पांगडी होती ती 2 सीटचा जो बसमधला रस्ता असतो त्याच्यामधनं ती गेली. तिला पडझड झाली होती, पण तरीही तिने माझ्याकडे स्माईल दिलं, कारण तिला माझं जे बघणं होतं ते, मला तिची जेलसी वाटली, कारण ती दिसायला तिचे गुरगुरणारे केस वगैरे असे होते. मला तिची जेलसी झाली, पण तिला नाही वाटली. तिने माझ्याकडे स्मितहास्य केलं. जेव्हा मला कळलं की तिला 1 पाय नाही आहे, तेव्हा मी रडवेल्याच्या आवाजामध्ये, माझ्या व्हॉईसमध्ये देवाला असं म्हटलं की हे देवा मला माफ कर, मला 2 पाय दिलेच, माझ्यावर खूप कृपा आहे. हे जग माझं आहे, मी या जगामध्ये सुरक्षित आहे, किंवा मी 2 पायांवर चालू शकतो, म्हणजे हे जग माझं आहे. बरोबर आहे. तसंच तिने एका ठिकाणी काही स्वीट्स घेतले, त्या ठिकाणी त्या मुलाशी बोलली वगैरे आणि टर्न झाले. तेव्हा तो म्हणाला, आय थँक्यू सो मच, कारण तुमच्यासारख्या फोक्स बरोबर आहे म्हणण्यासारखी की खोटारड्या आणि तोंड देखलं बोलणाऱ्या लोकांपासून मी तुमचे धन्यवाद करतो, जरी तुम्ही तोंड देखलं बोललात तरी. का? कारण तुम्ही जे बोललात मी ब्लाइंड आहे असं त्याचं म्हणणं पडलं. बरोबर आहे, मी ब्लाइंड आहे. तेव्हा मी बोललो, तेव्हा मी काय विचार केला की ठीक आहे देवा तू मला 2 डोळे दिलेस, म्हणजे हे जग माझं आहे, मला हे जग बघता येत आहे असं म्हणणं.
लेटर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट, रस्त्यावरनं चालत असताना आय सॉ अ चाइल्ड विथ आयज ऑफ ब्ल्यू, निळे डोळे पाहिले मी एका मुलाचे लहान. ही स्टूड अँड वॉच द अदर्स प्ले, उभं राहून तो दुसऱ्या मुलांचा खेळ बघत होता. इट सीम ही न्यू व्हॉट टू डू, त्याला माहीत होतं काय करायचंय. आय स्टॉप्ड अ मुमेंट, मी तिथे वेट केलं. देन आय सेड व्हाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर, तू का नाही जॉईन करत त्यांना. आपण म्हणतो ना एखादं मूल कडेला असलं, जा ना तू पण खेळ त्यांच्यासोबत, तसं पोएटनी त्याला म्हटलं की तू पण जा आणि जॉईन कर. ही लुक्ड अहेड विदाउट अ वर्ड, त्यांनी वरती निशब्दपणे बघितलं, एकही शब्द तोंडातनं उच्चारला नाही, वरती बघितलं नुसतं असंच. अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर, मी जरी इतकं चांगलं चांगलं बोललं तरी त्यांनी काही ऐकलं नाही, कारण तो ऐकू शकत नव्हता. ते मूल ते ऐकू शकत नव्हतं. तेव्हा मी देवाला म्हटलं, हे देवा मला माफ कर. वेन आय वॉज व्हाईन, मी जेव्हा आहे कंप्लेन इन टोनमध्ये असतो तुझ्याकडे की मला हे नाही दिलं, मला ते नाही दिलं, माझं असं माझं तसं, त्याचं असं त्याचं तसं, दुसऱ्यांच्याबद्दल द्वेष मत्सर माझ्यात जागा होतो, तेव्हा परमेश्वरा मला त्या गोष्टीबद्दल माफ कर. की मला पहिल्यांदा त्यांनी म्हटलं मला 2 पाय दिले म्हणून मला माफ कर, की मी अशी भावना नको ठेवायला होती. दुसऱ्यांदा त्यांनी म्हटलं की देवा मला 2 डोळे दिलेस त्याबद्दल खूप आभारी आहे, मला तू त्या माणसाबद्दल असा विचार केला म्हणून माफ कर. आता तिसऱ्यांदा पोएट काय म्हणतोय की देवा तू 2 कान मला दिले आहेस, तेव्हा मला तू माफ कर. हे जग खूप सुंदर आहे आणि हे जग माझं आहे, कारण मला 2 पाय आहेत, मला 2 डोळे आहेत, मला 2 कान आहेत आणि हे सगळे काम करणारे आहेत. नाही तर 2 डोळे असतात पण एक आंधळा असतो किंवा दोन्ही आंधळे असतात, 2 पाय असतात त्यातला एक कापलेला असतो किंवा चालता येत नाही, अपंग असतात, बरोबर आहे ना. 2 कान असतात, ऐकू येत नाही. म्हणजेच जे वस्तू तू मला, जे अवयव तू माझ्या शरीरावर दिलेले आहेस ते सगळे काम करणारे आहेत. म्हणजे हे जग माझं आहे, या सगळ्यांचा मी उपभोग घेतोय, म्हणजे हे जग माझं आहे असं त्याचं म्हणणं आहे. विथ लेग्स टू टेक मी वेअर आय विल गो, या पायांमुळे मी पाहिजे तिथे जाऊ शकतो, पाहिजे तेव्हा जाऊ शकतो, पाहिजे तसं वागू शकतो, खेळू शकतो, बागडू शकतो, बरोबर आहे. विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो, मावळणाऱ्या सूर्याची स्थिती मी बघू शकतो, त्याचं जे सौंदर्य आहे ते मी बघू शकतो, बरोबर आहे. त्याची जी चमक आहे ती मी बघू शकतो, उगवणाऱ्या सूर्याची जी चमक आहे ती पण मी बघू शकतो, या जगातलं निसर्ग सौंदर्य मी बघू शकतो. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वॉन्ट आय वुड नो, जे मला माहीत आहे ते मी ऐकू शकतो, जे मला माहिती करून घ्यायचं आहे ते मी ऐकू शकतो, जे चांगलं आहे ते मी ऐकू शकतो, जे वाईट आहे तेही मी ऐकू शकतो. म्हणजे मी ऐकू शकतो हीच माझ्याजवळ असणारी सगळ्यात मोठी, माझा हा जो देह आहे, ही जी माझी संपत्ती आहे, याच्याबद्दल मी तुला आभारी आहे. ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय व्हाईन, जेव्हा मी या सगळ्या गोष्टींबद्दल कंप्लेंट करतो की असं तसं, तर देवा त्या सगळ्या गोष्टींबद्दल मला माफ कर. कारण हे जे सगळे तू अवयव माझ्या शरीराचे दिलेले आहेस ते सगळे दिल्यानंतरही ते सगळे व्यवस्थित काम करणारे आहेत, ज्याच्यामुळे मला पाहिजे तिथे मी जाऊ शकतो, पाहिजे ते निसर्ग सौंदर्य बघू शकतो, पाहिजे तसं मी ऐकू शकतो. आय एम ब्लेस्ड इंडीड, द वर्ल्ड इज माइन, मी तुझ्या या सगळ्या गोष्टींनी उपकृत झालो आहे, या सगळ्या गोष्टी माझ्या धडधाकट आहे, त्याच्यामुळे तुझी कृपा माझ्यावर आहे आणि म्हणूनच मी म्हणतो की हे वर्ल्ड इज माइन, द वर्ल्ड इज माइन, हे जग माझं आहे. त्याच्यामुळे आता आपण मिळूया, पोएम तुमचं आकलन झालेलं आहे, कम्प्रहेन्शन कितपत झालेलं आहे, तर आपण कम्प्रहेन्शनचा भाग थोडा सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात. कम्प्रहेन्शनमध्ये तुम्हाला येईल की कम्प्लीट द लाईन्स, कारण याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लाईन्स दिलेल्या आहेत, तेव्हा कम्प्लीट द लाईन्समध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आय डॅश हर ही सीम सो गे, आय इन्व्हाइट, ओके. ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय व्हाईन, बरोबर आहे. याच्यामध्ये एक वर्ड फिल इन द ब्लँक्स येऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त कम्प्लीट द सेंटेन्स म्हणजे अर्ध सेंटेन्स देतील, अर्ध सेंटेन्स देणार नाहीत, मग ते मध्येही असू शकतं, शेवटचा पार्ट असू शकतो किंवा फर्स्ट पार्ट असतो सेंटेन्सचा, ओके. लॅटर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट, कम्प्लीट देन आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्ल्यू, हे तुम्ही कम्प्लीट करू शकता. अशा प्रकारे कम्प्लीट द सेंटेन्स हा एक क्वेश्चन तुम्हाला येईल. त्याच्यानंतर अजून आपल्याला प्रश्न एक येऊ शकतो की कम्प्लीट द स्टँजा,
तुम्ही स्टॅन्झा बघून कंप्लीट करा. ओके, मॅच द फॉलोइंग घेऊ शकतो. द ब्युटिफुल गर्ल, काय आहे तिचं ब्युटिफुल गर्लचं काय आहे ब्युटी सांगा. हॅड अ हँडिकॅप इन हर लेग्स, म्हणजे ती मुलगी दिसायला सुंदर होती पण ती हँडिकॅप होती. द लॅड हू वॉज सेलिंग स्वीट, जो मुलगा स्वीट सेल करत होता, मुलगा जो स्वीट सेल करत होता त्याने काय केलं, काय करत होता, तो हिअरिंग इम्पेअर्ड होता का नाही, तो ब्लाइंड होता. आणि त्याने काय केलं, हॅड अ हँडिकॅप लेग नाही, वॉज व्हेरी थँकफुल टू द स्पीकर इन द पोएम. त्यांनी धन्यवाद मानले, धन्यवाद दिले पोएमला. द चाइल्ड वॉचिंग अदर्स प्ले, चाइल्ड का बरं वॉच करत होता, बिकॉज हिअरिंग इम्पेअर्ड, तो हिअरिंग इम्पेअर्ड होता. द पोएट सेज द वर्ल्ड इज माइन बिकॉज ही कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड गिफ्ट्स ऑफ लाईफ. झाला 4 मार्क, 2 मार्क 2 मार्क झाला. कम्प्रेन्शनचा पोर्शन आपला इथेच पूर्ण झाला. त्याच्या व्यतिरिक्त व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम, थीम ऑफ द पोएम काय आहे, थीम ऑफ द पोएम हे आहे, हा क्वेश्चन आहे बरं का, सेंट्रल आयडिया नाही. दिस इज द क्वेश्चन अँड यू हॅव टू आन्सर इन युअर ओन वर्ड्स, तुमच्या वर्ड शब्दांमध्ये याचा आन्सर लिहायचं. काय आहे सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, की द पोएट सेज दॅट गॉड प्लीज फॉरगिव्ह मी व्हेन आय वॉज हॅव्हिंग जेलसी टू द पर्सन, टू द गर्ल, अबाउट द गर्ल, about the sweet seller, about the standing child, because these 3 of the persons are handicapped. One is from leg, one is from eyes and one is from ears. So God, I am very very thankful to you that you are blessed with me all the 3 things. This is the central idea of the poem and the poet is going to thank the God. Okay, now we will move on appreciation part. Okay, so the title of the poem is The World Is Mine. Name of the poet, the Joy Lovelet Crawford. Rhyme of the poem, first and fourth. Central idea of the poem is that the poem is to count your blessing which is equal to your life, rather than complaining to God that you had not given this me, you had not given this me, you are jealous, this girl is having beautiful hair, this person is having this one, and so you can thankful to God about the things which you thought you lack. When you are endured with, be thankful to God for all the good things, then the world and the joys are yours. Cherish the things what you have, cherish the things what you have, and often take for granted and find no reason for complaining. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण आज प्रश्न क्रमांक 3 अ आणि ब इथे पूर्ण केलेला आहे. तेव्हा कम्प्रेन्शन, ॲप्रिसिएशन, both of the parts you had completed. So all the best, be prepared for your full 10 marks.